अजित पवारांनी काका शरद पवारांसह भाजपला दिला मोठा धक्का. महाराष्ट्रात मागच्या 3 ते 4 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. या निवडणुकांचा कार्यक्रम आता सुरू झाला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीनंतर आता महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. महाराष्ट्रातल्या एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतदान मोजणी होणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पक्षांतराला वेग येणार आहे. सांगली जिल्ह्यात मोठा राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळाले आहेत. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मिरज येथील माजी महापौरासह 12 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची वाट धरली. मिरज येथील काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, जनसुराज्य व भाजपच्या माजी नगरसेवकांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यात भेट घेतली आहे. यावेळी पक्षप्रवेशावर चर्चा झाली असून लवकरच मिरजेत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे माजी महापौर किशोर जामदार, करण जामदार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, आरिफ चौधरी, चंद्रकांत हुलवान, नरगिस सय्यद, आझम काझी, भाजपाचे शिवाजी दुर्वे यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होणार असून 19 डिसेंबर रोजी या सर्वांचे मिरजेत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, भाजप, जनसुराज्य शक्ती पक्षाला निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.